मॅडम, 5व्या महिन्यानंतर माझ्या पायावर खूप सूज येत चालली आहे, तर काही काळजी करण्याचं कारण आहे का? आजकाल खूप पेशंटचा हा प्रश्न असतो. तर आज जाणून घेऊया पायावर का सूज येते, त्याची कारणं काय आहेत आणि आपण त्याच्यासाठी काय करू शकतो. नमस्कार, मी डॉक्टर अदिती ओमकार गोडबोले, कन्सल्टंट ऑब्स्टेट्रिशियन अँड गायनेकोलॉजिस्ट प्रॅक्टिसिंग ॲट ठाणे. सो पहिल्यांदा जाणून घेऊया ही सूज का येते. आपल्या पोटामध्ये वाढणाऱ्या बाळाला अकोमोडेट करण्यासाठी आपलं ब्लड व्हॉल्यूम हे ऑलमोस्ट 1.5 पटीने वाढतं, म्हणजे 5चं ऑलमोस्ट 6.5 होतं. सो आपल्या बॉडीमध्ये खूप वॉटर रिटेन्शन असतं. प्लस गर्भाशय हे प्रत्येक महिन्यागणिक और प्रत्येक दिवसागणिक वाढत असतं. सो त्याचा प्रेशर आपल्या लोअर बॉडी म्हणजे आपल्या पायातल्या ज्या ब्लड वेसल्स आहेत त्याच्याकडून येणाऱ्या ब्लड सप्लायवर किंवा त्यातल्या ब्लड वेसलवर त्याचं प्रेशर पडून त्याचं ड्रेनेज थोडंसं हॅम्पर होतं. या दोन्ही कारणांमुळे अंडर ग्रॅव्हिटी आपल्या पायावर सूज येते प्रेग्नन्सीमध्ये. सो काही वेळेला ही सूज इतकी जास्त होते की खूप प्रेशर सिम्पटम आणि पाय दुखणे हे प्रकार सुरू होतात. सो पेशंट म्हणतो की मॅडम, मी यासाठी काय करायला पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे आपलं बीपीवर लक्ष ठेवायला पाहिजे. युजली वन्स अ डे बीपी बघितला आणि प्रत्येक अँटीनेटल व्हिजिटमध्ये जर बीपी नॉर्मल असेल आणि युरिन रुटीनवर जर प्रोटीन अल्ब्युमिन पॉझिटिव्ह नसेल तर वरी करण्यासारखी तितकी काही कंडिशन नाही आहे. पण या सूजेमुळे पेशंट फारच डिस्कम्फर्ट होतो. रात्री क्रॅम्प्स येतात, झोप लागत नाही, खूप सूज येते, म्हणून काळजी वाटते. सो आपण काय करू शकतो? पहिली गोष्ट, कंप्रेशन बँडेजेस किंवा कंप्रेशन सॉक्स मिळतात. युजली जर कंप्रेशन सॉक्स वापरले तर प्रेशर पडून आपला ब्लड सप्लाय आणि लिम्फॅटिक ड्रेनेज हा आपल्या हार्टकडे वाढतो. दुसरी गोष्ट करू शकतो ती म्हणजे ऑफिसमध्ये बसताना, टीव्ही बघताना किंवा जेवताना जेव्हा आपण बसतो तेव्हा पाय ग्रॅव्हिटीला हँगिंग न ठेवता समोर एखादा स्टूल किंवा सेंटरपीस घेऊन बसू शकतो. तिसरं, रात्री झोपताना आपल्या अँकल खाली आपण जर उशा ठेवल्या तर त्या उशांमुळेही थोडीशी सूज कमी व्हायला आणि लेग एलिव्हेट होऊन थोडीशी सूज सरायला मदत होऊ शकते. सो जर बीपी नॉर्मल असेल तर प्रेग्नन्सीमध्ये सूज येणे हे नॉर्मल आहे हे आपण मानू शकतो. सो वरी न होता बीपीवर लक्ष ठेवा. दॅट्स इट. थँक्यू सो मच.